गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. मी उमा नारायण पांचाळ, मराठी टीचर. तर विद्यार्थ्यांनो, ह्या जगामध्ये अशी कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू जे आहे त्या प्रत्येक व्यक्तीला किंवा वस्तूला आपलं स्वतःचं असं काय असतं, अस्तित्व असतं किंवा स्वतःची एक अशी किंमत असते त्याला. काही झालं तरी कोणत्याही वस्तूला आपण कमी लेखायचं नाही. आपण बोलत बोलत म्हणतो की एखाद्या गोष्टीची काय त्या गोष्टीला किंवा त्या वस्तूला शून्य किंमत आहे. शून्य म्हणजे काहीच नाही हे असं आपल्या दृष्टीने असतं, पण शून्याला सुद्धा काय असते, किंमत असते. तर आज आपण जो पाठ शिकणार आहोत शून्याचे महत्त्व, तर पाहूया या पाठामध्ये लेखकाने शून्याचे महत्त्व कसे पटवून दिलेले आहे. म्हणजे ही आपण एक गोष्ट म्हणजे स्टोरीच्या स्वरूपात आपण पाहणार आहोत की लेखकाने स्टोरीमधून आपल्याला शून्याचे महत्त्व पटवून दिलेले आहे. तर पाहूया. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एका आटपाट नगरात एक प्रसिद्ध गणितज्ञ राहत होता. त्याने एकदा अंकांचे संमेलन भरवले. ती गोष्ट आहे आणि ती खूप वर्षापूर्वीची काय आहे गोष्ट आहे. एका आटपाट नगरात, आटपाट नगर म्हणजे गोष्ट सांगताना एक आपण म्हणतो की कोणत्याही गावाचं नाव घेण्यापेक्षा एक आटपाट नगर असं आपण म्हणतो. या नगरामध्ये एक प्रसिद्ध म्हणजे पॉप्युलर असा कोण राहत होता, गणितज्ञ. गणितज्ञ म्हणजे मॅथेमॅटिशियन तर राहत होता. मग त्याने काय केलं, एकदा त्याने सर्व जे अंक आहेत या अंकांचं संमेलन भरवलं. अंक म्हणजे किती असतात अंक, 0 ते 9 असे 10 अंक असतात. तर त्या अंकांचं काय केलेलं आहे, संमेलन भरवलेलं आहे. संमेलन म्हणजे गॅदरिंग. या संमेलनात भाग घेण्यासाठी सर्व अंक हजर झाले, पण शून्याचा काही पत्ताच नव्हता. जेव्हा या मॅथेमॅटिशियनने किंवा गणितज्ञाने जेव्हा गॅदरिंग भरवलं, संमेलन भरवलं अंकांचं 0 ते 9, 0 ते 9 या अंकांचं संमेलन भरवलं, तर या संमेलनामध्ये सर्व अंक हजर झाले. 0 ते सर्व म्हणजे 1 ते 9 असे अंक काय झाले, हजर झाले म्हणजे आले, पण शून्य आलेच नाही. शून्याचा पत्ताच नव्हता म्हणजे तो आलाच नव्हता. त्या गणितज्ञाने सर्व अंकांना आज्ञा दिली, त्या शून्याला शोधून काढा आणि त्याला लगेच या संमेलनासाठी घेऊन या. सर्व अंकांनी शून्याची शोधाशोध सुरू केली. अखेरीस एका उंच झाडावर पानामागे दडून बसलेले शून्य एका अंकाला दिसले. मग सर्व अंक त्या शून्याला घेऊन गणितज्ञाकडे आले. पहा, 1 ते 9 असे सर्व अंक संमेलनामध्ये आले, उपस्थित राहिले, पण शून्य मात्र आले नव्हते. हे पाहून मॅथेमॅटिशियनने काय केले की सगळ्या अंकांना आज्ञा दिली. आज्ञा म्हणजे ऑर्डर देणे. ऑर्डर दिली की जावा सगळ्यांनी आणि शून्याला काय करा, शोधून आणा. मग सगळे अंक शून्याला शोधायला गेले. सगळीकडे शोधाशोध केली, तर एका अंकाला ते शून्य कोठे दिसले, तर एक उंच असं झाड होतं आणि त्या झाडाच्या पानामागे शून्य लपून बसले होते. दडून बसणे म्हणजे लपून बसणे. तर ते लपून बसले होते. मग त्या सर्वांनी काय केलं, सर्व अंकांनी त्या शून्याला घेतले आणि गणितज्ञाकडे आले. गणितज्ञाने शून्याला प्रेमाने आपल्याजवळ बोलावून म्हटले, अरे तू का बरं लपून बसला होतास? या संमेलनात भाग घ्यायला तुला का बरं भीती वाटत होती? जेव्हा अंक शून्याला घेऊन आले गणितज्ञाजवळ, तेव्हा गणितज्ञाने काय केले, त्याला प्रेमाने म्हणजे मायेने त्याला काय केले, जवळ घेतले आणि काय म्हटले, अरे तू का नाही आला संमेलनाला, का लपून बसला होता? तुला या संमेलनामध्ये भाग घ्यायला किंवा यायला भीती वाटत होती का? हे ऐकून शून्याला रडूच फुटले. ते गदगदलेल्या स्वरात म्हणाले, मी इथे येऊन करणार तरी काय? लोकांच्या दृष्टीने मला तर काहीच किंमत नाही. त्यामुळे ना कोणी माझ्याकडे लक्ष देत, ना माझा कोणी मानसन्मान करत. म्हणूनच मला या संमेलनात सहभागी व्हायचे नव्हते. बस, शून्य गदगदलेल्या स्वरात म्हणजे रडू येण्याच्या स्वरात किंवा भावनावश झाल्यावर जसं स्वर येतो का नाही तसा. तर त्या स्वरात येऊन तो काय म्हणाला की मी इथं येऊन करणार तरी काय होतो?
लोकांच्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने तर माझी किंमत कशी आहे, शून्यच आहे, मला काहीच किंमत नाही आहे. त्यामुळे कोणी माझ्याकडे लक्ष दिले असते ना माझा कोणी सन्मान केला असता. म्हणूनच मला या संमेलनामध्ये सहभागी म्हणजे पार्टिसिपेट घ्यायचं नव्हतं. गणितज्ञ थोडा वेळ विचारात घडला. मग त्याने 1 या अंकाला आपल्याजवळ बोलावले. एककडे पाहत गणितज्ञाने शून्याला विचारले, शून्य, या अंकाची किंमत तू सांगू शकतोस? 1 म्हणाला, 0 उत्तर. गणितज्ञ काय केलं, जेव्हा 0 म्हणाले की मला कोणी मानसन्मान केला नसता किंवा लोकांच्या दृष्टीने माझी किंमत कशी आहे, काहीच किंमत नाही आहे, हे शून्याचं ऐकल्यावर गणितज्ञ काय झालं, थोडा विचारात घडला. म्हणजे तो असं विचार करत बसला. आणि विचार करत असताना त्याने काय केलं, 1 या अंकाला काय केलं, आपल्याजवळ बोलावलं. आणि शून्याला काय विचारलं की 0 या अंकाची किंमत किती आहे? तेव्हा 0 काय म्हणाला, 1. मग गणितज्ञाने शून्याला 1च्या उजवीकडे उभे राहायला सांगितले. गणितज्ञाने इतर अंकांना विचारले, सांगा बरं या संख्येची किंमत किती? 10. सर्व अंकांनी एका सुरात उत्तर दिले. जेव्हा 0 म्हणाले की 1ची किंमत किती आहे, 1च, तेव्हा गणितज्ञाने काय केले, शून्याला काय केले, 1च्या उजवीकडे उभे राहण्यास सांगितले. आणि गणितज्ञाने सर्व अंकांना विचारले की याची किंमत किती झाले, तुम्ही पण सांगा. जर 1च्या उजव्या बाजूला जर 0 असेल तर त्याची किंमत किती होईल मग? 10. सर्व अंकांनी काय केले, उत्तर दिले. मग गणितज्ञाने आणखी एका शून्याला पहिल्या शून्याच्या उजवीकडे उभे राहण्यास सांगितले. नंतर त्याने पुन्हा एकदा इतर अंकांना विचारले, या संख्येची किंमत किती? सर्व अंक एका स्वरात उत्तरले, 100. म्हणजे विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या, जेव्हा 1च्या बाजूला आपण पहिलं 1 0 ठेवलं तेव्हा त्याची किंमत किती झाली, 10. परत 1 0 ठेवलं, आता त्याची किंमत किती झाली, 100. म्हणजे 1 या अंकाच्या उजव्या बाजूस जेवढे आपण 0 देत जाल तेवढं त्या 1ची किंमत काय होत गेली, वाढत गेली. त्यानंतर गणितज्ञाने इतर सर्व शून्यांना 1च्या उजवीकडे एकापुढे एक उभे राहण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनो पहा, जसजशी शून्याची संख्या वाढत गेली तसतशी 1ची किंमत वाढून 1000 झाली, 10,000 झाली, लाख अशी होत गेली. म्हणजे पहिले 1ची किंमत किती होती, फक्त 1. पण जेव्हा गणितज्ञाने शून्याला काय केलं, 1च्या उजव्या बाजूस उभे राहण्यास सांगितलं, तेव्हा 1ची किंमत किती झाली, 10. अजून एकाला शून्याला उभा केलं, आता किती किंमत झाली, 100. म्हणजे जसजसं गणितज्ञाने शून्याला 1च्या उजव्या बाजूस उभे राहण्यास सांगितले तेव्हा त्या 1ची किंमत काय झाली, पहिले 10 झाली, नंतर 100 झाली, नंतर 1000, नंतर 10,000, 1,00,000 अशी किंमत त्या 1ची काय झाली, वाढत गेली. गणितज्ञ शून्याला म्हणाला, जेव्हा तुम्ही एक एक करून 1 अंकाच्या उजवीकडे उभे राहिलात तेव्हा 1 या अंकाची किंमत काय झाली, वाढत गेली. तुम्हा कोणत्याही एका अंकाची किंमत ही मूलतः कमीच आहे. गणितज्ञ शून्याला म्हणाला की जेव्हा तुम्ही 1च्या उजवीकडे उभे राहिलात तेव्हा 1ची किंमत काय झाली, वाढत गेली. म्हणजे सुरुवातीला 1ची किंमत किती होती, 1च. पण जेव्हा 1च्या बाजूला दुसरा अंक ठेवत गेलो किंवा दुसरा शून्य ठेवत गेलो तेव्हा 1ची किंमत काय झाली, वाढत गेली. म्हणून गणितज्ञ म्हणतो की जेव्हा एक अंक असतो, कुठलाही एक अंक असला की त्याची किंमत कशी असते, कमीच. उदाहरणार्थ 2 घ्या, 2ची किंमत किती आहे, 2. पण जेव्हा आपण त्याच्या बाजूला शून्य उभा केलं तेव्हा त्याची किंमत किती झाली, 20. किंवा 2च्या बाजूला तुम्ही 5 ठेवलं तेव्हा त्याची किंमत किती झाली, 25. म्हणजे 2ची किंमत ही त्या दुसरा अंक त्याला जोडल्यामुळे त्या 2ची किंमत काय झाली, वाढत गेली. म्हणून गणितज्ञाला एवढंच सांगायचं होतं की जेव्हा एका अंकाला दुसरा अंक जोडला जातो तेव्हा त्या संख्येची किंमत वाढते. म्हणून तुम्हाला एकट्याला तुमची किंमत कशी असते, नेहमीच कमी वाटते. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या अंकाबरोबर उभे राहाल तेव्हा तुमची किंमत तर वाढेलच, शिवाय तुमच्याबरोबर असणाऱ्या दुसऱ्या अंकाचीही किंमत वाढेल, नाही का? म्हणजे जेव्हा 1च्या बाजूला शून्य उभा केले
तेव्हा एकची किंमत काय झाली, वाढत गेली. आणि जर शून्य उभा केलं नसतं तर एकची किंमत वाढली असती का, नाही. म्हणून शून्याला सुद्धा काय आहे, इथं किंमत आहे. याचा काय झाला, शून्याला खूप आनंद झाला. हे शून्याला माहीत नव्हतं, पण गणितज्ञाने सिद्ध केलेलं म्हणजे त्यांनी हे प्रयोग करून पाहिलं का नाही, की आणि दुसऱ्या अंकांना पण सांगितलं की तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुमची किंमत कमी असते, पण जेव्हा तुमच्याबरोबर दुसरा अंक जोडला जातो तेव्हा त्या दुसऱ्या अंकाची सुद्धा किंमत वाढते व तुमची सुद्धा किंमत वाढते. म्हणून गणितज्ञाने सिद्ध केलेल्या गोष्टीमुळे शून्याला स्वतःची किंमत बरोबर कळली आणि लोकांच्या दृष्टीने आपली काही किंमत नाही ही गोष्ट खोटी आहे याचा शून्याला आनंद झाला. जेव्हा गणितज्ञांनी सिद्ध केलं, प्रूव्ह केलं त्याने की शून्याला सुद्धा काय आहे, किंमत आहे, याचा आनंद कोणाला झाला, शून्याला झाला. आणि लोकांच्या दृष्टीने शून्याला काहीच किंमत नाही आहे ही गोष्ट कशी आहे, खोटी आहे, हे शून्याला कळालं. म्हणून शून्याला काय झालं, याचा खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांनो, या स्टोरीमधून आपण काय शिकलो, तर पृथ्वी तलावरती कोणतीही छोट्यातली छोटी वस्तू असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, त्या प्रत्येक गोष्टीला काय आहे, स्वतःचं एक अस्तित्व आहे, स्वतःची अशी काय आहे, किंमत आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीला कमी लेखायचं नाही किंवा कोणत्याही गोष्टीला नावं ठेवायचं नाही. ओके. सेकंड, अजून काय कळालं आपल्याला ह्याच्यापासून, जेव्हा आपण दुसऱ्याबरोबर जोडले जातो तेव्हा आपलीच किंमत वाढत नाही तर आपल्यासोबत त्याचीसुद्धा किंमत वाढते व दोघांची मिळून शक्तीसुद्धा काय होते, वाढते. म्हणून नेहमी काय करायचं, कोणतंही काम करताना एकट्याने न करता दुसऱ्या आपल्याबरोबर कोणाला तरी घ्यायचं, त्याच्यामुळं दोघांची शक्ती पण वाढते व ते काम पण लवकर होऊन जाते. ओके विद्यार्थ्यांनो, हा लेसन वाचावं. खाली दिलेले जे शब्दार्थ आहेत, संमेलन म्हणजे गॅदरिंग, शोधाशोध म्हणजे सर्च, दडून बसणे म्हणजे लपणे हिडिंग, भीती म्हणजे फिअर, मानसन्मान म्हणजे हॉनर, सहभागी होणे म्हणजे टू पार्टिसिपेट, अंक म्हणजे नंबर, सिद्ध केले म्हणजे प्रूव्ह करणे, खोटी म्हणजे फॉल्स. तर हे शब्दार्थ सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. ओके. आणि याच्यातनं जर काही तुम्हाला क्वेरीज असतील तर ती उद्या झूम मीटिंगमध्ये तुम्हाला मी सांगते. थँक्यू.